Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्ह्यात सोशल मीडियाचा गैरवापर करून बॅड बॉईज, टगरू बॉईज, किंग मेकर अशा नावांनी रौडी शीटरांकडून अल्पवयीन मुलांचा वापर करत रील्स आणि व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याच्या प्रकारांना पोलीस विभागाने गांभीर्याने घेतले असून अशा कृत्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिला. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच तरुणांवर प्रभाव टाकण्यासाठी काही रौडीशीटर सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अल्पवयीन मुलांना पुढे करून गँगस्टर स्टाईलचे व्हिडिओ, रील्स आणि फोटो प्रसारित करून समाजात चुकीचा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्यात चांगले जगायचे असेल तर सर्वांनी गुड बॉईज बनले पाहिजे. समाजातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही जण सोशल मीडियावर हवा निर्माण करण्यासाठी मुलांचा वापर करून रौडीसम दाखवत आहेत. हे सहन केलं जाणार नाही असे SP रामराजन यांनी स्पष्ट केले. सूचनांचे पालन न करणाऱ्या रौडी शीटरांविरोधात तडीपारीसह कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. तसेच सार्वजनिक शांतता, कायदा सुव्यवस्था आणि मुलांच्या भविष्यासाठी पालकांनीही आपल्या मुलांना अशा चुकीच्या प्रवृत्तीपासून दूर ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ तसेच रेल्वे प्रकल्पांशी संबंधित विविध विषयांवर बुधवार दिनांक 6 मे रोजी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार जगदीश शेट्टर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विविध विकास कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेत राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ विकास आणि रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी व उपाययोजनांवर चर्चा केली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित कामांना गती देऊन ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. दरम्यान बेळगाव विमानतळाच्या विकासासाठी पॅरलल टॅक्सी रोड उभारण्याकरिता आवश्यक जमीन वायुदलाकडून उपलब्ध करून द्यावी लागणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक त्यागराजन यांनी दिली. बैठकीस भूसंपादन अधिकारी श्रीमती जैनापूर चौहान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भुवनेश कुमार, पवन गुर्वे तसेच रेल्वे विभागाचे उपअभियंता विनायक आदी उपस्थित होते. बेळगाव शहरात वाढत्या चाकू हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहर पोलिसांच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान काकतीवेस परिसरातून धारदार चाकू बाळगणाऱ्या शशिकांत अरकेरी वय 27 याला अटक करण्यात आली असून खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कणबर्गी येथील ज्योतिर्लिंग गल्ली परिसरात लोखंडी तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अमोल वाफे वय 30 यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. PSI आनंद अदगोंड व PSI PM मोहिते यांच्या पथकांनी स्वतंत्र कारवाया पार पाडल्या असून अवैध घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे. बेळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या दुचाकी वापराबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पालकांसाठी कडक इशारा जारी केला आहे. 18 वर्षांखालील मुलांकडे वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही पालक त्यांच्या हातात दुचाकी देत असल्याचे निदर्शनास आले आहे, जे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. अशा प्रकरणांमध्ये केवळ मुलांवरच नव्हे तर त्यांच्या पालकांवरही गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात धाडले जाईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी स्पष्ट केले आहे. आता शहरात बसवण्यात आलेल्या ANPR अर्थात ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेऱ्यांच्या मदतीने अशा मुलांची ओळख पटवली जाणार आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी त्यांना वाहने देऊ नयेत असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बेंगळूर मुंबई दरम्यान बेळगाव मार्गे धावणाऱ्या नवीन सुपरफास्ट रेल्वे सेवेला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती दिली.
नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. ही रेल्वे तुमकूर, दावणगेरे, हावेरी, हुबळी, धारवाड आणि बेळगाव मार्गे धावणार आहे. जून अखेरपर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भविष्यात या सुपरफास्ट रेल्वेचे वंदे भारत स्लीपरमध्ये श्रेणीवर्धन होऊ शकते असेही जोशी यांनी सांगितले. कित्तूर तालुक्यातील देवगाव येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून महांतेश निंगाप्पा हुचनावर वय 52 यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 6 मे रोजी पहाटे उघडकीस आली. तू माझ्या घरी का झोपला आहेस या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपी प्रकाश कलार वय 30 याने महांतेश यांना घराच्या दाराजवळ पाडून मोठा दगड डोक्यात घालून हत्या केली. तसेच मृतदेह रस्त्यावर ओढत नेऊन टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी राजू पुंडलिक हुच्चनावर यांच्या फिर्यादीवरून कित्तूर पोलीस ठाण्यात BNS 2023च्या कलमांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही तासात आरोपीला अटक केली. बैलहोंगल DSP डॉक्टर वीरय्या हिरेमठ, CPI शिवानंद गुडगनट्टी, PSI प्रवीण गंगोल व पथकाने ही कारवाई केली असून पोलीस अधीक्षक K रामराजन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक RB बसरगी यांनी पथकाचे कौतुक केले. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना बेळगाव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या आहेत. बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बेळगाव उत्तर आणि बेळगाव दक्षिण मतदारसंघातील कमी प्रगती असलेल्या BLO तसेच BLO सुपरवायझर यांची चौथ्यांदा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेतील प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील 2 दिवसात निर्धारित प्रगती साधून सर्व कामे पूर्ण करावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. अंकलगी पोलीस ठाण्याने CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल शोधून ते नागरिकांना परत देण्याची उल्लेखनीय कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 10 मोबाईल हस्तगत करून संबंधित वारसदारांच्या ताब्यात दिले. मोबाईल हरवल्यानंतर अनेक नागरिक तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करतात. मात्र CEIR पोर्टलच्या मदतीने हरवलेले मोबाईल शोधणे शक्य असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तत्काळ CEIR.gov.in या पोर्टलवर जाऊन आवश्यक माहिती भरून तक्रार नोंदवावी असे आवाहन अंकलगी पोलिसांकडून करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरामागील कपिल तीर्थ तलावात 3 मे रोजी घडलेल्या दुर्घटनेत 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात माती ढासळणे व घरांना तडे जाण्याची स्थिती निर्माण झाली असून तातडीने उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणताही श्रेयवाद किंवा राजकारण न करता कपिल तीर्थ तलाव परिसराचा विकास, सुशोभीकरण व सुरक्षिततेसाठी आपल्या आमदार निधीतून 3.5 कोटी रुपये उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. गोडसे कुटुंबियांच्या मागण्या ऐकून घेतल्या असून पालिका प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. ऐतिहासिक कपिलेश्वर व्यायामशाळा व परिसरातील समुदाय भवनाचा विकास करून ही जागा सुरक्षित व आकर्षक करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नागरिकांना सुरक्षित व प्रसन्न वातावरण मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले. बेळगावातील गोगटे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या विविध आस्थापनातील सुमारे 150 कर्मचाऱ्यांना उद्योगपती शिरीष गोगटे यांनी नुकताच प्रदर्शित झालेला आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी भूमिका साकारलेला राजा शिवाजी हा चित्रपट दाखवण्यासाठी शहरातील नर्तकी स्वरूप सिनेमागृहात नेले.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कर्मचाऱ्यांना शिवरायांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. नर्तकी स्वरूपचे संचालक अविनाश पोद्दार यांनी उपस्थितांचे स्वागत करत चित्रपट पहिल्या दिवसापासून हाऊसफुल गर्दीत सुरू असल्याची माहिती दिली. चित्रपट पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये शिवरायांविषयीचा आदर आणि प्रेरणा अधिक वाढल्याचे दिसून आले. तसेच चित्रपट दाखवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. उद्योग, पायाभूत सुविधा विकास व विजयपूरचे जिल्हा प्रभारी मंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले की हमी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत बबलेश्वर मतदारसंघ राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तिकोटा तालुक्यातील मलखन देवरहट्टी येथे सोमदेवरहट्टी ते मलखन देवरहट्टी रस्त्याच्या 100 लाख रुपये खर्चाच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन करून ते बोलत होते. सरकारच्या योजना योग्य प्रकारे राबवल्या जात असून सर्व लाभार्थ्यांपर्यंत हमी योजना पोहोचवण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले. सिंचन आणि कोटी वृक्ष अभियानामुळे विजयपूर जिल्ह्यात यंदा तापमान 40°C पुढे गेलेले नाही. मलखन देवरहट्टीतील 2 तलावांची कामे पूर्ण झाली असून लवकरच त्यात पाणी भरले जाणार आहे. बाबानगरजवळ सुमारे 1 TMC क्षमतेचे धरण बांधले जात असून 3 ते 4 महिन्यात DPR आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर काम सुरू होऊन ठरलेल्या वेळेत पूर्ण केले जाईल असेही मंत्री एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले. बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात पर्यावरण व्यवस्थापन व धोरण संशोधन संस्था तसेच वन, पर्यावरण आणि जीवशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी हवामान बदल कृती आराखडा तयार करणे या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ पर्यावरण अधिकारी गोपाल कृष्ण, हवामान बदल केंद्राच्या वरिष्ठ सल्लागार डॉक्टर बी. सरिता आणि जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंता उषा यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत हवामान बदलामुळे होणारे वनक्षय, पाण्याची टंचाई आणि कृषी उत्पादनातील घट यावर चर्चा करून जलसंवर्धन, हरितक्षेत्र वाढ आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती देण्यात आली. पर्यावरणप्रेमी शिवाजी कागणीकर यांच्यासह विविध विभागांचे 52 जिल्हास्तरीय अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या विजयपूर जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जमखंडीचे माजी आमदार श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले की येत्या 9 तारखेला चित्रदुर्ग येथे BS येडियुरप्पा यांच्या 50 वर्षांच्या राजकीय तपश्चर्येचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांनी येडियुरप्पा यांचे भाजपाला मजबूत करण्यातील योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कुलकर्णी यांनी म्हटले की अखंड विजयपूर जिल्ह्यात जनसंघाच्या काळापासून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षासाठी कार्य केले असून येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. ते पुढे म्हणाले की येडियुरप्पा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यात्रांद्वारे जनजागृती केली, तसेच स्वतंत्र अर्थसंकल्प मांडून महत्त्वपूर्ण काम केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी, जिल्हा सरचिटणीस इरण्णा रावूर, मल्लू कलादगी आणि विजय जोशी उपस्थित होते. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभप्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. संकेश्वर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने नागरिक, महिला व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
मुख्य बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी सुविधा नसल्यामुळे नागरिकांना बस स्थानकापर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर अंतर जावे लागत आहे. लक्ष्मी मंदिर परिसरातील एकमेव शौचालय वगळता इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे उघड्यावर लघुशंका केल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. याचा परिणाम व्यापारी, विद्यार्थी व प्रवाशांवर होत आहे. गांधी चौक, नेहरू नगर, आझाद रोड, सुभाष रोड, मड्डी गल्ली व जुना पुणे-बेंगळूर मार्ग या प्रमुख ठिकाणी स्वच्छतागृहांची तीव्र गरज आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे समस्या गंभीर झाल्याचा नागरिकांचा आरोप असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. विजयपूर जिल्ह्यातील बसवंत बागेवाडी तालुक्यातील मनगुळी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 50 वर मालवाहू वाहन चालकाचं नियंत्रण सुटून वाहन पलटी झाल्याची घटना घडली. हे वाहन विजयपूरहून ताळीकोटीच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मनगुळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे. राज्यात वन खात्यातील रिक्त असलेल्या 2000 जागा भरण्यात येणार असून अलीकडेच 540 जागांची भरती करण्यात आल्याची माहिती वनमंत्री ईश्वर खंडरे यांनी जमखंडीतील कट्टी तलाव परिसरातील उद्यानात वृक्षारोपणानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. जमखंडीतील कट्टी तलाव परिसरातील उद्यान विकासाचा प्रस्ताव माजी आमदार आनंद न्यामगोड यांनी दिला असून सरकारकडून अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे उद्यान पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी बंद असलेल्या बोटी व वाहने पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केरळ व कर्नाटकातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय हा जातीयवादी पक्षांविरुद्धचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त करत राज्यातील नेतृत्वाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असेही मंत्री ईश्वर खंडरे यांनी स्पष्ट केले. ऐतिहासिक विजयपूर जिल्ह्याची अनेक दिवसांची मागणी असलेल्या वंदे भारत रेल्वे सेवेबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा झाली असून तांत्रिक अडचणी दूर होताच ही सेवा सुरू केली जाईल अशी माहिती खासदार रमेश जिगजिंगी यांनी दिली. त्यांनी सांगितले की रेल्वे मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून नागरिकांच्या मागणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या कलबुर्गी, हुबळी आणि बेळगावपर्यंत रेल्वे सेवा सुरू असून सोलापूर, विजयपूर, गदग व हुबळी मार्गाचे काम 2 ते 3 महिन्यात पूर्ण होईल. काम पूर्ण झाल्यानंतर वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल असे स्पष्ट करत त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. चिकोडी मिरज राज्य महामार्गावरील मांजरी अंकली दरम्यान कृष्णा नदीवरील पुलाच्या रस्त्यावर जोडपट्ट्या उघड्या पडल्या असून मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्राला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हा मार्ग प्रवासी वाहतूक तसेच गूळ, ऊस व कच्चा माल वाहून नेणाऱ्या हजारो वाहनांसाठी सतत वर्दळीचा असून राज्य महामार्ग असल्याने इतर राज्यातील अवजड वाहनेही याच पुलावरून जातात. सौंदत्ती, चिंचली, येडूर येथील तीर्थक्षेत्रांसाठी महाराष्ट्रातील भाविक तसेच कर्नाटक व गोव्याहून पंढरपूरला जाणारे वारकरी यांच्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. अमावास्या व पौर्णिमेला येथे भाविकांची मोठी गर्दी असते. सध्या पुलावर अनेक ठिकाणी जोडपट्ट्या निखळून खड्डे पडले असून अचानक समोर येणाऱ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना नियंत्रण करणं कठीण होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने डांबरीकरण व दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.